गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ न्यू डे अँड अ न्यू व्लॉग. तर आज मम्मी काहीतरी स्पेशल बनवते. आपण बघूया आता ती काय बनवते. काय करतेस? तुझी फेवरेट पुरणपोळी. माझीच फेवरेट आहे का? सगळ्यांची फेवरेट आहे. माझी नाही उलट फेवरेट. आणि अजून दीदीची तर खूप फेवरेट आहे, पण ती नाहीये खायला. तशी तिला भरपूरदा मिळते खायला. तिच्या आजोबा तिला खूपदा आणून देत असतात. आज का स्पेशल? आज आषाढी एकादशीचा उपवास सोडायचा आहे ना आपल्याला, म्हणून. आणि आज संडे पण आला. योगायोग छान होता ना. संडे सगळे घरी आणि त्या निमित्ताने करायला चान्स मिळाला. नाही तर मग उपवास सोडवायचा म्हटला की सकाळी मॉर्निंगला सगळे गेल्यावरती कुठे बनवता येते असं. कोणाकोणाला भूक लागली सांगा. घ्या तुम्ही पण. देवपूजा झाली बाळा तुझी? कशाली छान झाली का? कशी छान टम्म फुगली बघ. चपाती सारखी राहिली. पहिली पुरणपोळी रेडी आहे. अजून काय काय प्लॅन आहे? आज आम्ही गेम पण खेळणार आहे. आता आहे ना, पुरणपोळी बनवली की लास्ट भजी आणि कुरडई राहिली आहे. सार भात ऑलरेडी झालं आहे आणि रस पण बनवून झाला आहे. आज रस आहे. देवपूजा झाली का पण तुझी? हो. टीका नाही का दिसत आहे? पहिले पण बोलली मी तुला व्हिडिओतच. हो का? मग माझ्या कामात मी ऐकलं नाही. आमच्याकडे ना संडेला शक्यतो देवपूजा आरूच करते, कारण मुलांना पण थोडी सवय लागली पाहिजे ना, आपले देव वगैरे कसं काय पूजा कशी करायची म्हणून शक्यतो फार रेअर एखाद्या वेळेस फक्त आम्ही केली तर करतो, नाही तर संडेला देवपूजा ही आरूकडेच असते. आणि झाडांना पाणी घालायचं काम पण करते आमची आरू संडेला. आता आज बाकी आहे का अजून? आता असं बोलून माझ्याकडून करून गेली काम. असं बोलून कशाला करून घेईल? हे तुझंच काम असतं ना संडेला. तू करतेस ना, गुड गर्ल आहेस ना तू. चल आता तू तेवढं झाडांना पाणी घालून दे. ही साईबाबांची दिंडी चालली आहे रस्त्याने. मला असं वाटलं की आपलेच इथे असं असतं की काय महाराष्ट्रात फक्त की हा दिंडी जाणार वगैरे आणि मग ते वर्गणी गोळा करणं, ते इथे पण आहे, तेलंगणात पण आहे म्हणजे हा प्रकार. भजी बनवून झाली आहे. आता आरूला सांगते मी नैवेद्याचं ताट बनवायला. ती आवडीने बनवते, तिला आवडतं आणि खूप सुंदर ताट बनवते. नैवेद्य खूप सुंदर दाखवते देवाला ती. आणि मुलांना ह्या गोष्टी कळायला पण पाहिजेत की कसं करायला पाहिजे देवाचं वगैरे. आपली संस्कृती थोडी जपली पण पाहिजे ना. हे बघा, तिने हे सुंदर ताट बनवलं आहे. चला आता नैवेद्य पण दाखवून झाला आहे. आता आम्हाला पण खूप भूक लागली आहे. आता उपवास सोडायचा आहे, कालपासूनचा उपवास. चला जेवण करून घेतो आधी आम्ही. सकाळपासून आत्तापर्यंत एवढं ऊन होतं आणि हा असा अचानक पाऊस सुरू झाला. एवढा अचानक की आम्ही घरात बसले, आमच्या लक्षात सुद्धा नाही आलं की बाहेर पाऊस चालू झाला आहे. टी व्हीचा आवाज होता आणि अचानक थोडा आवाज आला. तर हे अहो म्हटले की अगं पाऊस येतोय की काय बघ. तर किती मस्त. भिजायला जाऊ का? चला पाऊस एन्जॉय करतो आता आम्ही. आरू पप्पा केव्हाचे सांगत होते आपल्याला अमरेला आणायची होती, दूध आणायचं होतं. चल बाहेर घेऊन ये सामान. आणि आता मी म्हणते एवढं उन्हात नको, आणि हा अचानक कुठून पाऊस आला यार. केव्हाचे सांगत होते, आता मला ओरडणार तुझ्यामुळे झालं म्हणून. ते जोरात आहे चांगला. होतं का भिजायला? हा ना, थोडं. पाऊस फक्त 20 मिनटं आला. 20 मिनटात पाऊस थांबला, पण मस्त लगेच उघडलं. बारीक बारीक ऊन पण पडले. चला आमच्या बाहेरचे काम आहेत ते तरी करून येतो. 20 मिनटं आला पाऊस तरी छान वाटलं. गारवा झाला लगेच वातावरणात. चला बाहेरची कामं आहेत ती तरी होतील, पाऊस थांबला आहे म्हणून. नाही तर म्हटलं आता काही खरं नाही. म्हटलं माझ्यावरतीच आता काय बॉम्ब फुटेल की तू नाही लवकर ऐकलंस म्हणून. कधीचं चाललं होतं ना जाऊयात बाहेर असं. ऊन तर खूप होतं त्यावेळात 3 वाजता. का हो केवढं ऊन होतं ना 3 वाजता, बापरे. आणि अचानक हा पाऊस. चला
बाहेरून घरी आलो तसा कंटिन्यू पाऊस पुन्हा चालू झाला आहे. आज आमच्याकडे मनसोक्त पाऊस पडला आहे. अजूनपर्यंत एवढा पाऊस नव्हता आला आणि आता हा पाऊस जवळजवळ रात्री 12-1 वाजेपर्यंत चालू होता. आज का रात्रभर पाऊस पडणार आहे काय माहिती. आता इथे पण महाराष्ट्र होणार आहे. नाशिकला तेवढा पाऊस आहे आणि तो आम्ही मिस केला. पण एवढा पण नाही यायला पाहिजे, गरजेपुरताच यायला पाहिजे. पूर्णच पाऊस म्हणजे एवढा आहे की नदीला 2दा पूर येऊन गेला. मागे एकदा ना आता पुन्हा एकदा. बघा विजांचा आवाज येत असेल का नसेल व्हिडिओ काही हे नाही समजत नाही आहे, पण खूप जोरात आवाज येतो विजांचा. आता चला आता जेवण वगैरे सगळं झालं आहे. आज आमच्या आरुताईंना खेळायचं आहे गेम. आता आम्ही खेळतो तिच्यासोबत एखादा गेम, तिच्या आता काहीतरी करमणूक करण्यासाठी. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. सो बाय बाय अँड टेक केअर.